आणि उद्याच फाशी दिली जाईल याकूब मेमनला। या सगळ्याची तयारी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये झालेली आहे। राज्यामध्ये येरवडा आणि नागपूरचं मध्यवर्ती कारागृह अशी दोनच ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्याची सोय आहे। वैभव कांबळे माजी तुरुंग अधिकारी आपल्याबरोबर आहेत। आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। कांबळे साहेब, स्वागत झी 24 तासमध्ये आपलं। आपण तुरुंग अधिकारी म्हणून कर्तव्य बजावलेलं आहे। फाशी एखाद्या कैद्याला ज्यावेळेला दिली जाते, काय तुरुंगामध्ये वातावरण असतं, तुरुंग प्रशासन कशा पद्धतीने या फाशीची तयारी करत असतं? नमस्कार। एकदा फाशीची शिक्षेची अंमलबजावणी करायची निश्चित झाल्यानंतर जी हॅलो जी बोला। हॅलो वैभव जी बोला, आम्ही ऐकतोय आपल्याला। एकदा फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करायचं ठरल्यानंतर मुख्यतः 3-4 गोष्टीकडे लक्ष द्यावे लागतं। जी पहिल्यांदा तर कारागृहाची सुरक्षा। ही सुरक्षा इंटरनल सिक्युरिटी आणि एक्सटर्नल सिक्युरिटी अशी असते। इंटरनल सिक्युरिटी प्रिझन ॲडमिनिस्ट्रेशन बघते आणि एक्सटर्नल सिक्युरिटी बाहेरची जी सुरक्षा आहे ती पोलिसाकडे दिली जाते। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं बंद्याचं, ज्या बंद्याला फाशी द्यायचं आहे त्या बंद्याची वैद्यकीय तपासणी। ही वैद्यकीय तपासणी कारागृहाचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते सकाळ संध्याकाळ असं दिवसातून 2-3 वेळेस त्याची वैद्यकीय तपासणी करतात। जी आणि तिसरी बाब म्हणजे त्याचे बिहेवियरचं निरीक्षण, की यात कुठले बदल होतात का, किंवा हा बंदी ज्याला फाशीची शिक्षेची अंमलबजावणी करायचं तो डिप्रेशनमध्ये जातो का, या बाबीची तपासणी केली जाते। आणि जास्तच त्याची जर डिप्रेशनमध्ये गेला किंवा सायकिक स्थिती बिघडली तर त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जातो। या गोष्टी केल्यानंतर रुटीन जे आहे, ज्या दिवशी फाशी द्यायचं आहे त्याची वेळ निश्चित झालेली असते, त्याच्यानुसार बंद्याला त्यावेळेस 2-4 तास अगोदर उठवलं जातं, त्याला स्वच्छ व्हायला सांगितलं जातं, त्याला नवे कपडे दिले जातात आणि त्याच्या धर्मानुसार, जो कुठला धर्म असेल त्यानुसार प्रार्थना केली जाते आणि त्याला फाशीच्या तख्ताकडे नेऊन तिथं हँगमन जो आहे तो त्याच्या गळ्याभोवती फास लावतो आणि अधीक्षक किंवा सिनियर जेलर हे त्या फाशीचा खटका ओढतात आणि फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते। हा साधारणतः पॅटर्न आहे। जी खरे कांबळे साहेब, आणि अशा पद्धतीने उद्या आता याकूब मेमनला फाशी दिली जाणार होते। वैभव कांबळे, निवृत्त तुरुंग अधिकारी। धन्यवाद कांबळे साहेब, आपण ही सगळी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।